राजीनामा या सरकारने घेतला पाहिजे, अशा प्रकारची आंदोलन आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत. आज धरणे आंदोलन करताय, उद्या जर या आंदोलनाचं कसं रूप असणार आहे? आज आपण जर पाहिलं की दिल्लीच्या ह्या संसद भवनाचा आज पहिलं अधिवेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनावरती सीजीपीचा मोर्चा या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात या ठिकाणी चालू होता, परंतु दिल्लीच्या पोलिसांनी अतिशय झुंडशाही पद्धतीने त्या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे. हा लाठीचार्ज केलेला आहे. या सर्व पोलिसांवरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जर अशा प्रकारचं तीव्र सरकार भूमिका घेत असेल तर यापेक्षाही अभिजित दिपके सरांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही हिंगोलीकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनामध्ये जे उभाटा शिवसेना आहे त्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील सामील झालेले आहेत. आज मला सांगा, जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे काय? कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मोठं आंदोलन मुंबईमध्ये केले होतं. त्या पद्धतीने आम्ही सर्व शिवसैनिक अभिजित दिपके यांच्या पाठीसोबत आहोत, त्यांच्या पाठीमागे आहोत. या पद्धतीचा जे शासनानं नीट फुटी प्रकरणा संदर्भात राजीनामा द्यायला पाहिजे होता, तो राजीनामा न देता उलट मुजुरीची भूमिका घेऊन सोनम वांगचुक यांना पकडून नेलेले आहे आणि आज सकाळी कळालेले आहे की त्यांनी मोठी लाठीचार्ज केलेला आहे. या लाठीचार्जचा आम्ही धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. या पद्धतीने जर सरकारची वाटचाल चालू राहिली तर या देशातील तरुणांना हा धोक्याची घंटा आहे. म्हणून सर्व तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि अभिजित दिपके यांच्या पाठीमागे सगळ्यांनी राहिलं पाहिजे असं या ठिकाणी. उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आपल्या सोबत जिल्हा प्रमुख आहेत. मला सांगा भाऊ, आज आपण या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, नेमक्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? आमची मागणी अभिजित दिपके यांची आणि सोनम वांगचुक यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि लाखो लोक संपूर्ण देशामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. आमचं कर्तव्य आहे, आमच्या भूमीचे भूमिपुत्र असलेले अभिजित दिपके, आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या जिल्ह्याचा एक युवक आज दिल्लीला आंदोलन करत आहे आणि आमचं कर्तव्य आहे की त्या आंदोलनाला आम्ही सहभागी झालं पाहिजे. खरं तर एक केंद्र शासनानं त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की अभिजित दिपके यांच्यावर अत्याचार चालू आहे, त्यांच्या अंगावर शाई फेकली, काल मारहाण झाली. निश्चितच हे निंदनीय आहे. आम्ही आज या ठिकाणी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या पाठीमागे खंबीरपणे हिंगोली जिल्हा म्हणून उभे आहोत. येणाऱ्या कार्यकाळामध्ये अहिंसेच्या मार्गाने जर आंदोलनाचा निर्णय नाही लागला तर वेगळा मार्ग आम्ही अवलंबणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. निश्चितच आज देखील आंदोलकावर लाठीचार्ज झालेला आहे, काय प्रतिक्रिया? आम्ही या लाठीचार्जाचा प्रथम निषेध करतो. आज आपल्या हिंगोली जिल्ह्याचा भूमिपुत्र अभिजितजी यांना जो रान पेटवलं, या शासनाला लाज वाटायला पाहिजे की एक मुलगा आणि या मुलाने जेवढं रान पेटवलं तर फक्त विषय काय आहे, राजीनामा देण्याचा. काय फरक पडला आहे राजीनामा द्यायचा, दुसरा एखादा नेमायचा? एक साधी मागणी द्यायला पूर्ण होऊ शकत नाही. मी याचा निषेध करतो. आपल्या सोबत अभिजित दिपकेचे काका आहेत. काका, मला सांगा, जो आज आंदोलन सुरू आहे, शाई फेक झालेली आहे, त्याचबरोबर जे अभिजित दिपके आहेत यांना मारहाण देखील झालेली आहे, आपल्या काय भावना आहेत? आपण व्हिडिओ बघितला आहे? नाही, व्हिडिओ बघितले मी. भावना फार दुःख आहे आणि असं या सरकारने करायला पाहिजे नव्हतं. फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामाच मागितला होता, याने एक तर राजीनामा दिला नाही, उलट यांना 1 महिना असंच तरसू दिलं. कधी तिथं टॉयलेटची सोय नाही, तर कधी पाण्याची व्यवस्था नाही, कधी पोलीसवाले त्यांना तिरपाल पण मध्ये आणून देत नव्हते. अशी यांची दुर्व्यवस्था केली आणि ह्या कारणावरून जास्त वातावरण पेटत गेलं. म्हणून अभिजित दिपकेने हा मोर्चा केला आणि धर्मेंद्र प्रधानचाच फक्त राजीनामा मागितला होता. म्हणून एवढं हे त्याने दिला नाही, म्हणून एवढं संघर्ष करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी, माझ्या गावचे हिंगोली जिल्ह्याचे सर्व काही कार्यकर्ते, आम्ही त्यांच्या अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरच्या पाठीमागे आहोत, उभे राहू आणि राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. मी याचा जाहीर निषेध करतो. निश्चितच आम्ही या आंदोलनाच्या पाठीमागे उभे राहू आणि जो शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्र या आंदोलकांनी घेतलेला आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.